नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सर्व पात्र बहिणींसाठी नवीन 11 योजना आता सरकार आपलं महाराष्ट्र सरकार नवीन वर्षात नवीन योजना या 11 योजना आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेल्या आहेत. तर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे 10 लाभ आलेले आहेत. म्हणजे हे 10 लाभ म्हणजे 11 योजना या सरकारने आणलेल्या आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आहेत. तर कोणत्या बहिणींसाठी आहेत? तर ज्या बहिणींचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत, ज्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसाठी, ज्या बहिणी पात्र ठरल्या आहेत, ज्या बहिणींना याआधी लाडकी बहीण योजनेचे हप्ते आलेले आहेत. आणि तर बघा, तर या 10 लाभांचा लाभ दिला जाणार आहे. परंतु ज्यांना अजून डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता 1500 रुपयांचा आला नाही त्यांना सुद्धा म्हणजे या योजनेचा म्हणजे त्यांना पुढे येणारे हप्ता डिसेंबरचा हप्ता ज्यांना नाही आलाय तो त्यांना पुढे येईल. या 10 लाभांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नोकरी नाही, पेन्शन नाही असं जर तुमची म्हणजे तुमच्याकडे जर असेल सगळं हे, तुमच्याकडे रेशन कार्ड पाहिजे, तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पाहिजे आणि जर तुम्ही बेरोजगार असाल म्हणजेच नोकरी नसेल तुमच्याकडे किंवा तुम्हाला सरकारी कुठल्याही याची पेन्शन येत नसेल तरच तुम्हाला या 11 योजनांचा लाभ होणार आहे. या 10 लाभांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड हवं, उत्पन्नाचा दाखला हवा आणि तुमच्याकडे नोकरी नाहीये असं तुमच्याकडे असं काहीतरी कुठलं कागद हवं की जेणेकरून तुम्ही म्हणजे जर तुम्ही बेरोजगार असाल तरच तुम्हाला या 11 योजनांचा लाभ होणार आहे. आणि जर तुम्ही पेन्शन घेत नसाल म्हणजे जसं की पेन्शन कोणाला मिळते जे सरकारी खात्यामध्ये काम करतात त्यांना, तर तुम्हाला जर पेन्शन येत नसेल, जर तुम्ही सरकारी खात्यात काम करत नसाल तरच तुम्हाला या 11 योजनांचा लाभ होणार आहे. सोबतच तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असायला हवे. हे तर प्रत्येक हे बघा, सरकारमध्ये आपलं महाराष्ट्र सरकार कोणतीही योजना आणू देत तर सर्व योजनांसाठी सर्व सरकारी योजनांसाठी ह्या गोष्टी आवश्यकच आहे. कोणत्या? की तुमचं आधार कार्ड हे तुमचं बँक खात्याला लिंक असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. की जे मी आधीपासून तुम्हाला ओरडून सांगतेय, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक करा आणि सध्याच्या स्थितीला ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे या महत्त्वपूर्ण पात्रता असतील आणि महत्त्वाची कामे केलेली असतील तर यापुढे 100% व्हिडिओ पहा. कारण की कसं आहे बघा, कोणते महत्त्वाचे कामं म्हणजे काय की जसं की तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक पाहिजे, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक पाहिजे आणि तुमचं DBT म्हणजे तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा जर लाभ हवा असेल तर तुमचं DBT हे सुरू पाहिजे. तुम्ही DBTचा फॉर्म भरलेला पाहिजे. DBT म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय, सरकारी योजनांचा लाभ होण्यासाठी तुम्हाला ते DBT तुमचं सुरू असलं पाहिजे. तर बघा, मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितले की बहिणींना 6 हप्ते पाठवलेले आहेत. सोबतच मोदी साहेबांकडून महाराष्ट्रातील महिलांसाठी आता आमचा विजय फक्त लाडक्या बहिणींमुळे झालेला आहे आणि आता आणखीन काय देणार आहे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला, तर 6 हप्त्याचा तुम्हाला लाभ दिलेलाच आहे. आणखीन तुम्हाला सोबतच काय देणार आहे, मोदी साहेबांकडून महाराष्ट्रातील महिलांसाठी उद्गारवाचक चिन्ह आहे बघा. तर मुख्यमंत्री साहेबांनी मोदी सरकारकडून तुमच्यासाठी आणखीन बऱ्याच काही योजना सरकारने आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मागून घेतल्या आहेत. आणि आदितीताई तटकरे काय म्हणतायत तर या 10 लाभांमध्ये आमच्याकडून सुद्धा एक लाभ समाविष्ट करण्यात आलेला आहे, त्याचा सुद्धा तुम्हाला सर्व लाभ सर्व बहिणींना होणार आहे. तर महिला व बाल विकास विभागाकडून बहिणींसाठी आदितीताई तटकरे काय सांगत आहे की या 10 जे लाभ आहेत, शासन तुम्हाला जे 10 लाभ देणार आहेत म्हणजे ज्या 11 योजना देणार आहेत त्यामध्ये एक लाभ हा आमचा समावेश, आम्ही त्याच्यामधला एक लाभ आमच्याकडून आहे असं आदितीताई तटकरे सांगत आहे. राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींना प्राधान्य देऊन या 10 योजनांचा लाभ तुम्हाला होणार आहे. बघा, कारण की आता लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला झाला तर
नोव्हेंबरपर्यंत म्हणजे जेव्हा मतदान सुरू झालं ना तेव्हा त्याच्या आधी 2 कोटी म्हणजे जवळजवळ 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हा नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते जमा झालेले आहेत। त्याप्रमाणेच आता पहिला आपण बघूया, पहिली योजना कोणती आहे? लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजे आता तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला माहित आहे, पण आता तुम्हाला जरी माहित असलं तरी आता ही योजना पुढे सरकारने पुन्हा सुरू केलेली आहे। आता कारण की तुमच्यासाठी अर्थसंकल्प मांडला आणि अन्नपूर्णा योजना ही सरकारने पुन्हा सुरू केलेली आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी शासनाकडे 500 कोटींचा निधी आलेला आहे। तो निधी सरसकट वाटप आजपासून सुरू झालेला आहे आणि तुम्हाला माहित आहे का, आतापर्यंत याआधी जवळजवळ 34 लाखच्या वर महिलांच्या खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचे पैसे म्हणजे वार्षिक एका वर्षाला 2,500 रुपये असे 40 लाख महिलांच्या खात्यामध्ये हे अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा झालेले आहेत आणि यापुढेही ही योजना आता कंटिन्यू सुरू राहणार आहे। कोणती योजना? अन्नपूर्णा योजना। लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या 2,46,00,000 बहिणींना सरसकट प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभही दिला जाणार आहे। बघा किती गुड न्यूज आहे तुमच्यासाठी। एक पहिली कोणती आहे गुड न्यूज की तुमच्यासाठी अन्नपूर्णा योजना आता ही पुढे कंटिन्यू सुरू राहणार आणि दुसरी कोणती आहे? लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या 2,46,00,000 बहिणींना सरसकट प्रधानमंत्री आवास योजनेचा सुद्धा लाभ होणार आहे। राज्यातील बहुतांश बहिणींची घरे कच्ची घरे आहेत म्हणजेच खराब झालेले आहेत। त्यांना 1,20,000 रुपयांचे तुम्हाला म्हणजे ते सन्मान निधी तुम्हाला मानधन तेवढं मिळणार आहे की ज्या बहिणींचे घरे कच्ची आहेत, ज्या बहिणींना घरं म्हणजे त्यांची पत्राची आहे, मातीची आहे, कच्ची घरं आहेत, तर अशा बहिणींना घरासाठी तुम्हाला 1,20,000 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे। तिसरी तुम्हाला मी सांगत आहे, परत सांगते, तिसरी योजना, राज्यातील बहुतांश बहिणी नाराज आहेत। त्यांचा फॉर्म जुलै महिन्यापासून पात्र ठरलेला होता परंतु एकही हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। अशा बऱ्याच बहिणी आहेत की त्यांनी जुलैपासून अर्ज केलेले आहेत पण त्यांच्या खात्यामध्ये एकही हप्ता आलेला नाही। तर अशा बहिणींसाठी सुद्धा सरकार काही ना काही तुमच्यासाठी काय योजना काढत आहे, सरकार कष्ट करत आहे, तर काळजी करू नका। ज्यांना एकही हप्ता आलेला नाही त्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे। बघा आहे की नाही गुड न्यूज। तर मला बरेच कमेंट्स येतात की ताई आम्ही तर जुलैपासून अर्ज केला आहे पण आम्हाला 1 रुपयाही आलेला नाही। तर बघा घाबरू नका, काळजी करू नका। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते काळजी करू नका। तर ज्यांना एकही हप्ता आलेला नाही त्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे, त्यांना सरसकट सर्व लाभ देण्यात येणार आहे। बघा लक्ष देऊन बघा, लक्ष देऊन बघा। ज्या ताईंनी जुलैपासून अर्ज केलेला आहे अशा बहिणींना आतापर्यंत एकही रुपया आलेला नाही, अशा बहिणींची सरकारने यादी तयार केलेली आहे आणि अशा सर्व बहिणींना पहिलेपासूनचे आतापर्यंतचे सर्व हप्ते मिळणार आहेत। चौथी योजना कोणती आहे? योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना थेट केंद्राकडून शिलाई मशीन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे। बघा चौथी योजना कोणती आहे? शिलाई मशीन योजना। तर तुमच्यासाठी तुम्हाला काय मिळणार आहे? चौथ्या योजनेमध्ये शिलाई मशीन मिळणार। तर शिलाई मशीनसाठी जे पैसे लागतात ते पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये, तुमच्या अनुदान हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर सर्व बहिणींसाठी 1 जानेवारी 2025 पासून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत 15,000 रुपये मशीन खरेदीसाठी तुम्हाला दिले जाणार आहेत। बघा किती गुड न्यूज वर गुड न्यूज, गुड न्यूज वर गुड न्यूज, गुड न्यूज वर गुड न्यूज चालू आहे की नाही? आनंदाच्या बातम्या सगळ्या। सर्व बहिणींसाठी 1 जानेवारी 2025 पासून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत 15,000 रुपये तुम्हाला शिलाई मशीन खरेदीसाठी दिले जाणार आहे। आता आपण बघूया 5वं, सर्व बहिणींना महिला व बाल विकास विभागाकडून महत्त्वपूर्ण असा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे
पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओमधली प्रत्येक योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक अपडेट महत्त्वाचा आहे. तर बघा, व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओवर कमेंट करा. काळजी करू नका, सर्वांना पैसे येणार आहेत. आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत, जास्तीत जास्त भावांपर्यंत हा व्हिडिओ कृपया करून शेअर करा. तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे. महिला व बाल विकास विभागाकडून मोफत पिठाची गिरणी खरेदीसाठी 20,000 रुपये इतके रक्कम दिली जाणार आहे. बघा, केवढी मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. महिला व बाल विकास विभागाकडून तुम्हाला मोफत पिठाच्या गिरणीसाठी खरेदीसाठी 20,000 रुपये इतके रक्कम तुमच्या खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे. बघा, तुम्ही सरकारला निवडून आणलं. लाडक्या बहिणींनी, सर्व लाडक्या बहिणींनी बीजेपी म्हणजे आपले जे भाऊ होते, तिघ भाऊ म्हणजे कोणते की जसे की एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस, तिघ भावांना तुम्ही बळ दिलं. तिघ भाऊ तुमच्यासाठी बघा काय काय योजना आणत आहेत. महाराष्ट्रातील बहिणीसाठी लखपती दिदी या योजनेची अंमलबजावणी 1 जानेवारी 2025 पासून करण्यात येणार आहे. तुम्ही म्हणाल ही तर आपली प्रधानमंत्रींनी आणलेली आहे, तर ही योजना महाराष्ट्रासाठी सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणत आहे. या लखपती दिदी या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बहिणींसाठी प्रत्येकी वर्षाला 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. बघा, किती सरकार तुमच्यावर बरसतंय, अक्षरशः बरसतंय. या लखपती दिदीला योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बहिणींसाठी प्रत्येकी वर्षाला 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. म्हणजे तुम्हाला वर्षात 1 लाख रुपये तुम्हाला हे लखपती दिदीचे योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बहिणींसाठी प्रत्येकी दिले जाणार आहे. आता 7वं बघू आपण. 7वी योजना, सर्व बहिणींना जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांती अगोदरच बोनस वितरित करण्यात येणार आहे. बघा, जे सरकारने जाहीर केलं होतं ना, बोनस देऊ, तर बोनस दिला सरकारने, पण कोणाला? ज्या एकलमाता होत्या, ज्या विकलांग होत्या, ज्या बेरोजगार होत्या, अशांना दिलं. तर सर्व बहिणींना ही बोनस दिले जाणार आहे. मकर संक्रांती अगोदर सर्व बहिणींना 2 महिन्याचे हप्ते एकत्रित वितरित करण्यात येणार आहेत. तर सर्वांचा सण हा गोड होणार आहे. म्हणजे संक्रांत म्हणजे काय असतं? गोड, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर संक्रांतीचा सण हा महाराष्ट्र सरकार तुमचा आता गोड करणार आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मोदी साहेबांकडनं हे सर्व मंजूर करून घेतलेलं आहे. तर महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा या सर्व योजनांचा लाभ होणार आहे. तर ज्या बहिणींनी अर्ज केले आहेत, ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणींना यापुढे लाभ झाला आहे, याआधी लाभ झाला आहे, त्या सर्व बहिणींना हे सर्व लाभ होणार आहे. सर्व बहिणींना समाज कल्याण विभागाकडून जिल्ह्यानुसार झेरॉक्स मशीन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. बघा, 8वी योजना काय आहे? सर्व बहिणींना समाज कल्याण विभागाकडून जिल्ह्यानुसार झेरॉक्स मशीन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. बघा, किती मोठी गुड न्यूज आहे. म्हणजे जर कुठली बहीण जर बेरोजगार असेल तर ती झेरॉक्स मशीन घेऊन तिचा बिझनेस सुरू करू शकते. प्रत्येक जिल्ह्यानुसार बहिणींना झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहता यावे यासाठी सरकारचे सर्व प्रयत्न चालले आहे. शिलाई मशीन घेऊन तुम्ही बिझनेस सुरू करा, झेरॉक्स मशीन तुम्ही घ्या, तिथून तुमचा बिझनेस सुरू करा. आता 9वी योजना काय आहे? ज्या बहिणींना पापड मसाला व्यवसाय किंवा लोणचे पापड मसाला व्यवसाय किंवा इतर व्यवसाय करायचा असल्यास अशा सर्व बहिणींना केंद्राकडून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत थेट अनुदान दिले जाणार 4 लाख रुपयांचे. तर बघा, सरकार तर चक्क तुमच्यावर बरसतच आहे असंच म्हणावं लागेल. अशा सर्व बहिणींसाठी केंद्राकडून म्हणजे पंतप्रधान श्री मोदी साहेबांकडून तुम्हाला 4 लाख रुपयांचं अनुदान हे दिले जाणार आहे. ज्या बहिणी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असतील किंवा त्या रेशनधारक
असतील त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असा हा लाभ आहे। तर बघा, आपले जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी आपले पंतप्रधान साहेबांकडून, मोदी साहेबांकडून या सर्व मागण्या मागून घेतलेल्या आहेत आणि सर्व बहिणींना हे सर्व लाभ मिळणार आहेत। अशा सर्व बहिणींसाठी केंद्राकडून, केंद्र म्हणजे प्रधानमंत्री आपले मोदी साहेबांकडून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत थेट अनुदान तुम्हाला दिले जाणार आहे। 4 लाख रुपये तुम्हाला लोणची, पापड, मसाला व्यवसाय यासाठी तुम्हाला सरकार 4 लाख रुपयांचे अनुदान देणार आहे। कोणाला? ज्या बहिणी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असतील किंवा त्या रेशनधारक आहेत, म्हणजे ज्या रेशन घेतात। रेशनधारक म्हणजे काय की सतत त्या रेशन दुकानावरून रेशन घेऊन त्यांचा उदरनिर्वाह चालतो। रेशन दुकानावरून ते रेशन, किराणा रेशन घेतात। अशा महिलांना, अशा बहिणींना 4 लाख रुपयांचं अनुदान हे केंद्र सरकारकडून मिळणार आहे। विश्वकर्मा योजनेमार्फत थेट तुम्हाला 4 लाख रुपयांचं अनुदान हे दिलं जाणार आहे। कशासाठी? लोणचे, मसाला, पापड, मसाला व्यवसाय यासाठी तुम्ही म्हणजे काहीतरी व्यवसाय करा, तुमचा उदरनिर्वाह करा, तुम्ही तुमचं कुटुंब चालवा, तुम्ही आरोग्य सांभाळा, यासाठी तुम्हाला सरकार बघा किती साऱ्या योजना तुमच्यासाठी सरकार घेऊन आल्या आहेत। तर तुम्ही शिलाई मशीन घेऊन सुद्धा, आता ज्या बहिणींना शिवणकाम येतं, ज्या बहिणी शिवणकाम शिकल्या आहेत, ब्लाऊज म्हणा, ड्रेस म्हणा किंवा लेडीजचे कपडे म्हणा, असं सर्व काही तुम्हाला येत असेल तुम्ही शिलाई मशीन तुम्ही घ्या। जर तुम्हाला झेरॉक्स तुम्ही शिकत असाल, नसेल शिकला तर झेरॉक्स कसं ऑपरेट करायचं झेरॉक्स मशीन ते तुम्ही शिकून झेरॉक्स मशीन योजना मधून तुम्ही झेरॉक्स मशीन घ्या, तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करा। अशा सर्व योजना सरकारने तुमच्यासाठी आणलेल्या आहेत। आणि बघा 6वा हप्ता कोणाकोणाला मिळालेला आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये 6वा हप्ता आलेला आहे, तर बघा अमरावती जिल्हा आहे, धुळे जिल्हा आहे, नागपूर आहे, गोंदिया आहे, परभणी आहे, पुणे, सांगली यामध्ये आहे। म्हणजे जवळजवळ सगळ्या ऑलमोस्ट म्हणजे 90% जिल्हे कव्हर झालेले आहे आतापर्यंत, की 90% जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6वा हप्ता हा जमा झालेला आहे। आणि तुम्ही व्हिडिओ जर लक्ष देऊन पाहिला असेल तुम्हाला आतापर्यंत एकही प्रश्न राहणार नाही। तर व्हिडिओ सगळ्यांनी लक्ष देऊन बघा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब